हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असलं पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ताईंनी तर संध्याकाळचं मी रुटीन तुम्हाला दाखवत आहे. तर आज थोडा स्वयंपाक जास्त बनवायचा होता. पाहुणे आले होते, तर स्वयंपाक जास्त बनवायचा होता. तर इथं मी तुम्हाला मेनू सांगते. डाळ, भात, भेंडीची भाजी, चपाती आणि मिक्स उसळची भाजी, मिरचीचा ठेचा, मस्त असं स्वयंपाक केला होता. तर इथं भात घातला एक साईडला. इथं आता कुकरमध्ये तुरीची डाळ शिजायला घालते, त्याच्यामध्ये मीठ घातलं, मिरची आणि टॅमॅटो. तर आपण 3 शिट्या करून शिजून घेऊया डाळ मस्त अशी. आणि ते बघू शकता इथं ना कुकर लावलेला आहे. आता मस्त अशी 3 शिट्या करून घ्यायच्या आहे. आणि भेंडीची भाजी बघा, तर ही भेंडीची भाजी गावची आहे. तर ही गावाहून आणलेली आहे. पाहुणे आले तर त्यांनी गावावरून ही भाजी घेऊन आलेत आणि मिरच्या पण आणल्यात. तर म्हणले चला भेंडीची भाजी. तर नाक्यावर म्हणले एवढी भाजी तर पुरणार नाही. तर भाजी काय भेंडीची नाक्यावर भेटली नाही आज. तर मग मिक्स उसळच त्यांनी आणली. म्हणलं मिक्स उसळ कर. तर म्हणले चालेल, ठीक आहे, 2 भाज्या करूया. आणि मग मिरचीचा ठेचा पण केला. गावच्याच मिरच्या होत्या. इथं मस्त अशी मी तेलामध्ये राई, जिरे, हिंग, लसूण, कढीपत्ता घालून, हळद वगैरे घालून मस्त अशी डाळीला फोडणी केली होती. मस्त अशी डाळ झाली होती. डाळ का एवढी आम्ही फिक्की करते, मी एवढी काही तिखट करत नाही. कारण तुरीची डाळ ना फिक्कीच छान लागते, तिखट छान लागत नाही. तर मी 2 ते 3च मिरच्या घालते ह्याच्यामध्ये. आणि आज थोडीशी जास्तच होतं स्वयंपाक. डाळ भात पण होता आणि चपात्या भरपूर अशा होत्या. 20 चपात्या होत्या. 18 ते 20, मला असं वाटतं 20 चपात्या केल्या होत्या. आणि भाज्या 2 भाज्या केल्या होत्या आणि मिरचीचा ठेचा पण केला होता तोंडी लावण्यासाठी. मस्त असं स्वयंपाक झाला होता आज. आता हळद घालत आहे. हळद थोडी जास्तच घातली, कारण की ना जी ते कुटणामधून हळद आणतात ना, मग चक्कीमधून, तर घरी बनवलेली, तर ती हळद संपलेली आहे. देवाचीच आहे, तर देवाची नाही घेतली मी. म्हणले नको आता. मी दुसरं 5 रुपयाचं, सॉरी 10 रुपयाचं बादशहाचं पॅकेट आणलेलं आहे, पण एवढी काही खास नाही. आता त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते आणतील, कारण की त्यांना सांगावं लागतं हळद काढून ठेवायला. आणि मग तेव्हा ते आणतील. छान हळद येते. जराशी टाकली का लगेच पिवळी होती भाजी किंवा डाळ वगैरे. ही किती पण दुसरी हळद टाका, पिवळी लवकर होत नाही. आणि टेस्ट पण मग कडू कडू लागते अशी, जास्त हळद टाकल्यावर ही पॉकेटमधली. तर त्यांना सांगितलं मी हळद संपली म्हणून घेऊन या, ते आणतो बोलले. आणि इथं डाळीला मस्त अशी फोडणी दिली. तर भात झालेला आहे. ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपला दुसरा चॅनल पण गुरुवारी ओपन केलेला आहे, तर त्या चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉग. तर नक्कीच त्या चॅनलवरती तुम्ही जावा, सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ टाकून त्या चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. आणि ह्या चॅनलला पण नसेल सबस्क्राईब केलं तर ह्या चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे दोन्ही चॅनलवरती आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील. तर हे बघू शकताय. तर डाळ मस्त झालेली आहे. आणि इथे मी ना भेंडीची भाजी पण टाकली होती. एवढं काही शूट नाही केलं, पण भेंडीची भाजी इथं टाकली. आणि आता मी ना चपात्या करायला घेत आहे, कारण की खूप उशीर झाला होता. 9:15 झाले होते. चपात्या करायला घेतल्या तेव्हा इथं मिरचीचा ठेचा बनवायचा. मिरची, लसूण, शेंगदाणे बघा भाजून घेतलेले आहेत आणि थंड करायला ठेवलेत. तर चपात्या 2-3 लाटून घेतल्या. आता म्हणले चला तवा तापला आहे तर चपात्या करून घ्यावा. तर चपात्या अशा मस्त असं करून घेतल्या मी. आणि भरपूर अशा चपात्या होत्या, त्याच्यामुळं गरमही खूप झालं. तर इथं बघू शकता, इथं मिरचीचा ठेचा बनवत आहे. सर्व स्वयंपाक झालेला आहे. आजचा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला ताईंनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी भेंडी पण झाली होती, सर्व स्वयंपाक झाला होता. तर हे बघू शकताय. आर्य ना त्याला म्हणले चार्जिंगला लाव फोन, आता कट कर. तर तेवढ्यात तो चालला होता फोन घेऊन. त्याला म्हणले थोडंसं शूट कर इथं जाता वेळेस. मग त्यांनी शूट केलं थोडंसं. हे मी शूट केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एकदा स्वयंपाक दाखवावा. आता बघू शकताय मिरचीचा ठेचा, मिक्स उसळची भाजी, चपाती, डाळ, भात आणि भेंडीची भाजी. चला तर भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओ.